गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आहे गणेश आणि आज आता आपण कालचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण वरती एक्सप्लोर केला. आता आपण खाली एक्सप्लोर करतोय. खाली आता वाजले इकडे 11:30 आणि 11:30 वाजता लोक इथं मस्तपैकी बियर सगळं घेऊन बसलेत. कारण की आज आहे रविवार, सुट्टीचा दिवस आणि तो म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी एन्जॉय. आणि तर इथं हे कपल पण छान एन्जॉय करत आहे आणि आम्ही पण जातो आहे. हा सुमित माझ्यासोबत, माझा मित्र, रूममेट. आणि इकडं जर बघितलं तर हॅलो. तर मस्तपैकी त्यांनी आपल्याला स्माईल केली आणि आता आपण पुढे जात आहोत. त्याच्यामुळे इथं बघितलं तर खूप असं कोस्टल रोड आहे. ही शिप बघा सुमित, ही शिप म्हणत होते का तुम्ही? कंटेनर घेऊन चालली ही शिप. बारजे दोन आहे बघा. कोणते? त्याचं तोंड वेगळ्या मध्ये कनेक्शन. हां का, दोन आहेत काय? हां, दोन शिप एकमेकांना कनेक्ट झाले. ते काय इंडियाचा फ्लॅग आहे का? तिकडे पाठीमागे. हां, नाही असं वाटलं मला. आणि मस्त कंटेनर, एक इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस कोण करतं त्यांना माहिती बघा. तर ही शिप आता चालली मस्तपैकी लोड घेऊन रायनी नदीमधून. रायनी नदी आहे ना, खूप मोठी नदी आहे जर्मनीमध्ये आणि ही इंटरकनेक्ट होते एक म्हणजे आजूबाजूच्या कंट्रींना, नाही का? म्हणजे असं काय म्हणतात त्याला, तुमचं इकडं नेदरलँड आहे इकडं. नेदरलँड, लक्झमबर्ग, बरेचसे कंट्री जवळ आहे. हे बघा, ही थालिया मग नावाची एक आता आपली ही बघूयात. ही टँक आहे ना, आणि ही थालिया टँक आता पुढे येईलच, ते आपण कवर करू. तर तो मित्रांनो आता तोपर्यंत पुढे जाऊ. ओके. तर मित्रांनो, मी गणेश आणि मला येऊन जर्मनीमध्ये झाले 10 दिवस आणि मी आता ह्या 10 दिवसामध्ये बरंचसं काही थोडंफार जर्मन शिकलो आहे. अजून शिकायचं आहे आणि मला इथे जॉब मिळाला हे खूप मोठी देवाची कृपा म्हणावी. आणि इकडे मी जर्मनीला यायला मला चान्स मिळाला. ओके. तर मित्रांनो, जर्मनीमध्ये जर तुम्हाला जॉब मिळवायचा असेल, तुम्ही जर IT मध्ये असेल, मी पण IT मध्येच आहे, तर खूप स्ट्रगल करावं लागतं, तेव्हा कुठेतरी तो जॉब मिळतो. दिवसाला माझे जवळजवळ 200 ॲप्लिकेशन्स व्हायचे तेव्हा. आणि रिप्लाय यायचे की वी आर रिग्रेट टू इन्फॉर्म यू, असं ते कंटिन्यू यायचे. सुमेध, ही टँक कोणती आहे? किती स्लो चालली? त्याच्या काय खाली असते काय? त्याच्या आतमध्ये काय असेल धान्य वगैरे. म्हणजे धान्य वगैरे घेऊन जाते का ती? कार पण घेऊन जाते पाठीमागे. हां. तर मित्रांनो, हे जी शिप आहे ही धान्य गोडाऊन घेऊन जाते. आता आपण जाऊयात पुढे. सुमेधने या अशा शिपवरती काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना भरपूर माहिती आहे त्याच्यातली. तर आता पुढे जाऊया. मस्त इथलं वातावरण पण फार गार आहे आत्ता, फार थंड आहे एकदम असं. आणि इकडे जॉगिंग पण करतात बघा लोक. म्हणजे किती सकाळ आहे आत्ता, 11-11:30चा टाईम आहे. आणि 11:30च्या टायमिंगला पब्लिक इथं मस्तपैकी, हे बघा किती छोटे गोंडस पोरं आहेत छानपैकी. असं इकडचं कल्चरच वेगळं आहे, नाही का? आणि हे तर शिपवरती बार आहे आणि इकडं एन्जॉय करतायत लोक. इकडं असं आहे की आपण जर चालत असेल तर समोरची व्यक्ती बाजूला होऊन जाते, रस्ता मोकळा होऊन जातो. असं धक्काबुक्की कोणी काही करत नाही आणि ते अलाउड पण नाही. केलं तर मग ते चिडतात. मग ते असं करायचंच नसतं ना, कारण की आपल्याकडे चालून जातं, इकडं चालत नाही. हो, आपल्याकडेही चालत नाही. पण इकडं एक मुलगी जरा छान फोटो घेते आहे. ओके, मुलगी नाही, बाई येते. ओके, पुढे जाऊयात. आणि आता हे बघा, हे स्केटिंग, जरा मला पण असं वाटतं मी पण ते स्केटिंगचे शूज घालावेत, म्हणजे जेणेकरून जरा मला पण फास्ट असं पुढे जाता येईल. तर ही स्ट्रीट आता इथं संपत आहे, पुढे जाऊन त्या ब्रिजच्या खाली. आणि इथे आल्यावरती जरा मला नाशिकची गंगा घाटची आठवण आली. जसं असं गोदावरीचा एक ब्रिज आहे, आपण असं खालून जातो, इकडे गोदावरी नदी, इकडे रामकुंड, इकडे राम मंदिर वगैरे असं. तर थोडंसं नाशिकची आठवण आली. मी नाशिक जिल्ह्यातला असल्यामुळे भावांनो, खानदेशी मी, नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावचा.
तर जय खानदेश सगळ्यांना पुन्हा एकदा. आणि तुमची जर इच्छा असेल की खानदेशीमध्ये व्लॉग बनवायची तर मी तसेही व्हिडिओ बनवेल, जेणेकरून आपल्या खानदेशी लोकांना ते समजेल. नाही तर मराठी आपलं आहेच मातृभाषा. तर तिकडनं पण एक खूप मोठी अशी जहाज येते ती बघा, आणि अशी टर्न मारून आता ती इकडे येणार आहे. काय म्हणतात त्याला, टँकशिप. तर ह्या टँकशिप जे आहेत ते जसं तुम्ही जर भारतामध्ये असणार, तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचा जर व्यवसाय करत असणार, म्हणजे ज्याला माहिती असणार त्यांना माहिती की असे कंटेनर आता शिपवरती असे मोठ्या शिपवरून अशा छोट्या शिपवरती येतात आणि ते याचे एक्सपोर्ट. वरती झाडं बघा किती भारी आहेत आणि एकदम छान आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम भारी आहे. आपण आता इथे थांबू आणि तुम्हाला थोडेसे टिप्स देतो मी. टिप्स म्हणजे आता असे देतो की माझ्या पाठीमागे नदी आहे आणि पुढे जरा क्राऊड आहे. तर भावांनो, जर्मनीला येण्यासाठी तुम्हाला व्हिजा लागतो आणि व्हिजा हा खूप टाईपमध्ये व्हिजा असतो. तर जर्मन गव्हर्नमेंट तुम्हाला व्हिजा, जर समजा तुमच्याकडे जॉब कॉन्ट्रॅक्ट असेल जर्मनीमधलं एखाद्या कंपनीचं, तर तुम्हाला ते किती महिन्यांचं आहे किती वर्षाचं आहे तेव्हाच त्यानुसार तेवढा तुम्हाला तो व्हिजा दिला जातो. जर तुम्ही शिकण्यासाठी येत असणार तर तुम्हाला स्टुडंट व्हिजा दिला जातो. आणि स्टुडंट व्हिजा तुम्ही जर बॅचलर डिग्री करत असणार तर तुम्हाला तेवढ्या वर्षाचा व्हिजा, आणि तुम्ही जर मास्टर करत असणार तर तेवढ्या वर्षाचा व्हिजा. आता स्टुडंट व्हिजामध्ये तुम्हाला फायदा काय असतो, तुम्ही एकतर पार्ट टाईम जॉब करू शकतात आणि पार्ट टाईम जॉब करू शकतात आणि प्लस तुम्ही शिक्षणही करू शकतात. तर तुम्हाला तशी त्या लेवलची मेंटॅलिटी ठेवावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर्मनीमध्ये आल्यावरती तुम्हाला तुमचं स्वतःलाच करायचं आहे. म्हणजे काय, कपडे धुणं, वॉशिंग मशीन असतं, ड्रायर असतं, स्वयंपाक करणं, स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करणे, भांडे धुवून ठेवणे, अशा अनेक गोष्टी. हे काहीतरी डोळ्यात डोळे घालून बघतात. तर ते अशा ज्या गोष्टी तुम्हाला ते स्वतःच करणं. आता खूप सारी युनिव्हर्सिटी ते ॲडमिशन देते, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, पब्लिक युनिव्हर्सिटी. असं म्हणतात की ज्याचा नंबर पब्लिक युनिव्हर्सिटीला लागला तो फार नशीबवान, कारण की खर्च नाही आहे ना, ॲडमिशन फी कमी आहे. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हटलं तर खर्च जास्त आहे, ॲडमिशन फी जास्त आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला ती सगळी फीज वगैरे पे करावी लागते. आपले इंडियातनं स्टुडंट येतात ते कोणी 50 लाख 60 लाख एज्युकेशन लोन घेतात आणि इथे येतात. पण इथे आल्यानंतरसुद्धा एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर जॉबसाठी स्ट्रगल करावं लागतं. आता जे जॉबसाठी स्ट्रगल करावं लागतं तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय की तुम्हाला हे आली पाहिजे, नंतर काय जर्मन लँग्वेज आली पाहिजे. तर जर्मन लँग्वेज जर तुम्हाला आली तर तुम्हाला जॉब मिळण्याचे जरा जास्त चान्सेस असतात. जर नाही आली तर नाही. आणि 2026पासून तर आता रूल केला आहे की B2 लेवल तरी तुम्हाला सर्टिफाईड पाहिजे. आधी होतं नाही का आय टीवाल्यांना, किंवा तुम्ही इंग्लिश स्पीकिंगवरती पण जॉब घेऊ शकत. आता तसं नाही, सिच्युएशन फार डेंजर आहे इकडची. सो तुम्हाला अभ्यास तर करणंच आहे, सोबत तुम्हाला तेवढं स्ट्रगल पण आहे जॉब शोधण्यासाठी. तर आता आपण वरती चाललो आहे स्टेअर्सने आणि इकडे आता आपण जो वरचा असे भाग आहे तो तुम्हाला दाखवतो मी. इकडे भारी आहे, इकडं मस्त सगळे एकाच टाईपचे झाडं आहेत. आणि इकडे जाऊया, इकडून असं गेलं तरी तिकडेच निघतो आपण. मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं ना तुम्हाला की इकडे कुत्रे पाळण्याचा फार शौक आहे, तर त्याचं एक हे एक्झाम्पल. चालता फिरता मस्तपैकी खाऊ घालते, राव घरची बायकोची आठवण आली. बरं जाऊ द्या, आम्ही पण असंच खातो एका प्लेटमध्ये. आठवण हे बघा, याला म्हणतात प्रेम. तर चला पुढे जाऊयात. आणि मी आता लाईव्ह व्हिडिओ चालू करणार आहे. तर लाईव्हमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कवर करून सांगणार स्टेप बाय स्टेप. तर त्याचं लवकरच अनाऊन्समेंट करणार मी आणि त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी
समजून सांगतो मी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं आपण स्टॉप करूयात आता, कारण की मलाही थोडासा दम लागला चालून. मी थोडं कुठेतरी बसणार आहे आणि पुढे जाणार आहे. तर आता आपण इकडे थोडंसं हे करूयात, काही नाही तिकडे. तर मी डुसेलडॉर्फ म्हणजे खूप मोठं आहे शहर पुण्यामध्ये, सॉरी जर्मनीमधलं. आणि छान आहे, हिस्टॉरिकल प्लेस आहे, म्युझियम वगैरे इकडे, जरा झू पण आहे तिकडे. आणि इकडे सायकल खूप चालवतात लोक, म्हणजे एजेड लोकसुद्धा आहे ना सायकल. बघा आता हा किती एजेड आहे ती म्हातारी बाई सायकल चालवते. हे बघा इकडे जर असं तुम्हाला म्हटलं ना, म्हणजे हे नाही का ओपन माइंडेड आहे सगळं, असं हे नाही आहे. ही सायकल खूप भारी असं. हे बघा ही लेडीज आहे, तिचं बाळ त्या पुढे ट्रॉलीमध्ये बसवलं आहे, मागे 2 लेकरं आहेत तिचे, आणि मस्त छानपैकी ती घेऊन चालली. आणि यांचा फर्स्ट प्रिफरन्स असतो सायकल, आणि मग नंतर स्कूटर सायकल, मग नंतर मोपेड बाईक, आणि मग त्याच्यानंतर बाईक, आणि मग त्याच्यानंतर कार, ती पण छोटी, 2च जणं बसतील एवढीच. मग त्याच्यानंतर थोडी मोठी, आणि मग त्याच्यानंतर लईच मोठी. मी शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे बघा, ती कार कोणती मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके. तर भारी आहे जरा. आज ऊन आहे आणि मी स्वेटर पण घातलं, आता गरम पण होतं आहे, मला स्वेटर काढून ठेवतो. आणि चला आता पुढचा पार्ट आपण कवर करू. आता व्हिडिओ झाला आपला. हे बघा कसे चिपकून चालतात, म्हणजे काय थोडं पैसे वाचतात हो, बाकी नाही काय. आणि इथं येऊन आपण पैसे जर नाही वाचवले तर मग आपण काय केलं आहे ना. उधळपट्टीत आपण करू शकत नाही आहे ना. इथं येणं, इथं राहणं, इथं खाणं, इथं पिणं, सांभाळून सगळ्या गोष्टी अशा जपून तुम्हाला करावं लागतं. तुम्ही जर म्हटले माझा याच्याशिवाय होणार नाही, त्याच्याशिवाय होणार नाही, भाऊ तू आला नाहीस तरी चालेल, तिथंच थांब. जर तुझ्याकडे कॉम्प्रोमाइज नावाची गोष्ट नसेल तर तू येऊ नको. बघा ती छान मुलगी फोटो छान काढते है ना. आणि हे बघा या अशा सायकल ज्या आहेत ना, ह्या आपल्या इंडियामध्ये पाहिजे. बघा आतमध्ये बाळ आहे की नाही. सो चला मित्रांनो, जाऊयात पुढे. आणि इथं आता व्हिडिओ एंड करूयात, कारण की इथं लिहिलं आहे औसगांग म्हणजे काय, एक्झिट है ना. आइनगांग म्हणजे काय, इन. आइनगांग म्हणजे आत, औसगांग म्हणजे एक्झिट. तर आम्ही आता औसगांगकडे चाललो आहे, म्हणजे आम्ही एक्झिट करणार आहे. सो इकडच्या स्ट्रीटचा एक तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवून देतो. ओके.